आई म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हे केवळ वाक्य नाही तर ते एक त्रिवार सत्य आहे. आपल्या आयुष्यात अनेक नाती येतात आणि जातात, पण न मागता निरपेक्ष आणि अथांग प्रेम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई असते. आई असते जन्माची शिदोरी, सरणार नाही कधी अशी तिची माया. कडक उन्हातल्या सावलीसारखी नेहमीच सुखाची असते तिची काया. आई म्हणजे आपल्या घराचा एक असा अदृश्य आधारस्तंभ आहे जिच्याशिवाय घर घर राहत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या लहरी, आपल्या आवडीनिवडी तिला तोंडपाठ असतात. कोणाला तिखट हवंय, कोणाला गोड, कुणाला भाजी नकोय, हे सगळं ती हस्तमुखात सांभाळते. तिच्या हाताला अशी काही अद्भुत चव आहे की जगातील मोठमोठी पंचपक्वानं सुद्धा तिच्या साध्या वरण भातासमोर फिकी वाटतात. कारण त्या अन्नात फक्त मसाले नसतात, तर त्यात तिची माया कालवलेली असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात, मग ती परीक्षेची भीती असो वा आरोग्याची तक्रार, आई आपल्या मागे खंबीरपणे उभी राहते. पेन घेतलंस का? पेपर नीट लिही, घाबरू नकोस. तिचे हे साधे शब्द आपल्यासाठी केवळ सूचना नसतात, तर तो आपला आत्मविश्वास असतो. आपण आज जे काही आहोत, जे शिस्तबद्ध आयुष्य जगत आहोत, ते केवळ तिच्या सततच्या प्रेमामुळे आणि मार्गदर्शनामुळे. खरे तर आई स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. तिला नवीन साडी नको असते की दागिने, तिला फक्त हवं असतं ते तिच्या मुलांचं यश आणि कुटुंबाचं आरोग्य. ती दिवसभर थकूनही कधी तक्रार करत नाही. तिच्या कष्टाची किंमत आपण कधीच मोजू शकणार नाही. आई म्हणजे मंदिरातला उंच कळस. आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. आई म्हणजे मायेची अखंड साठवण. आई म्हणजे जीवनातील सर्वात गोड आठवण.